शिंदेच्या नाराजीनंतर सुद्धा केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशच्या पाठीशी असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यामध्ये भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा, असं केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना सांगितल्याचं कळतंय। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा, असा निरोप आल्याचंही कळतंय। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मोठा यांच्याकडून। अभिषेक, काय नेमकी प्रतिक्रिया येताना दिसते केंद्राकडून? नक्कीच एकूण आपण बघितलं की 2 दिवस कुठेतरी नाराजी नाट्य आपल्याला रंगताना पाहायला मिळालेलं आहे। आणि एकूण काल देखील जर पाहायचं तर एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या भेटीसाठी देखील दाखल झालेले होते। एकूण त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की बिहारच्या संदर्भात सगळी चर्चा होती, मात्र एकूण काही सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या आल्या त्या संदर्भात कुठेतरी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते दाखल झालेले होते। मात्र सध्याला आपल्याला जी माहिती मिळते आहे, एकूणच हे सगळे आरोप जे असतील हे सुरूच राहतील। पक्ष बांधणीसाठी काम करण्यासंदर्भात सूचना ज्या आहेत त्या भाजप प्रदेशाध्यक्षांना देण्यात आल्याचं कळतं आहे। सोबतच दुसरीकडे या संदर्भात जर का पाहायचं तर एकूण भाजपची जी राज्यातली सध्याची घोडदौड पाहिजे किंवा पक्षप्रवेश जे पाहिजे त्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर कुठेतरी शिंदेची जी नाराजी आहे त्याच्यानंतरही केंद्रीय नेतृत्वाकडनं जे प्रदेश आहे, राज्यातला प्रदेश आहे त्याच्या पाठीशी उभं राहताना आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच सध्याच्या नाराजी नाट्यानंतरही कुठेतरी जे एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आहेत त्या दृष्टीनं देखील भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष व्हावा अशा प्रकारची एकूण इच्छा देखील केंद्रीय नेतृत्व व्यक्त करताना पाहायला मिळते। आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात जर का पाहायचं तर एकूण या जे सगळं नाराजी नाट्य आहे त्यानंतरही या अशा प्रकारच्या घटना आपल्याला घडताना पाहायला मिळतात किंवा एकूण विधानं येत आहेत। हे एकूण पुढच्या महायुतीमध्ये कशा प्रकारे ही सगळी घटनाक्रम घडतंय हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। निश्चित, धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। पुढच्या बातमीकडे जाऊया। एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली आणि या भेटीवरून एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी चिमटा काढलाय।